वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सोशॉलॉजी किंवा समाजशास्त्र. 45 हा त्याचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 30 मार्च 2022ची, म्हणजे मागच्या वर्षीची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. 3 तास वेळ आहे आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका. समाजशास्त्र इयत्ता 12वी कला. ही प्रश्नपत्रिका आपण सोडवूया. यातील काही प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात. व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत पहा, म्हणजे उत्तरं कशी लिहायची ते कळेल. 3 तास वेळ, 80 गुण आणि सूचना महत्त्वाच्या आहेत. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. प्रश्नांच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत. 3. 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहेत. म्हणजे काय तर 4 गुणांचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे तरी असले पाहिजेत. 4. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. ही 4थी सूचना महत्त्वाची. सर्व विषयांना वापरा की नवीन प्रश्न, प्रमुख प्रश्न नवीन पानावर घ्यायचा आहे. तसेच एकूण या प्रश्नपत्रिकेत 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेत. दुसऱ्या भागामध्ये 4था 5वा प्रश्न सोडवला आहे आणि तिसऱ्या भागामध्ये 6वा 7वा प्रश्न सोडवलेला आहे. आज आपण पाहूया भाग क्रमांक पहिला. 1 ते 3 प्रश्न कसे सोडवायचे, त्याची उत्तरं काय आहेत ते पाहूया. मागील वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. एक सराव म्हणून, नमुना म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास करावा. यावर्षीही अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहे. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला समाजशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका. प्रश्न क्रमांक पहिला. खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा. त्याला एकूण 20 गुण आहेत. पहा, वस्तुनिष्ठ प्रश्नांना 20 गुण आहेत. त्यातला अ प्रश्न आहे, खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा. म्हणजे उत्तराचा फक्त शब्द न लिहिता विधान लिहायचं आणि मग त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. त्याला 5 गुण आहेत. 1. श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 टिंबटिंब धर्मातील पंथ आहेत. पर्याय हिंदू, बौद्ध, जैन आणि याचं अचूक उत्तर आहे जैन. मग पूर्ण वाक्य लिहायचं. श्वेतांबर आणि दिगंबर हे 2 जैन धर्मातील पंथ आहेत आणि जैन या शब्दाखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या. नंतर एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. 55% जास्त आदिवासी लोकसंख्या भारताच्या टिंबटिंब विभागात आढळते. पर्याय पश्चिम, मध्य, दक्षिण आणि याचं अचूक उत्तर आहे मध्य. 3. भारताने टिंबटिंब भाषासूत्र स्वीकारलेले आहे. 2, 3 आणि 4. अचूक उत्तर आहे 3, त्रिसूत्री असं म्हणतात त्याला. 4. कामाच्या पद्धती सुरळीत बनवण्यासाठी संगणकीय प्रणालीचा उपयोग करण्यास टिंबटिंब म्हणतात. पर्याय औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण आणि अचूक उत्तर आहे अंकीकृतकरण. 5. शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश टिंबटिंब यांनी दिला. पर्याय डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे आणि अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे. खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. 5 गुण आहेत. एक जोडी चुकलेली आहे, दुरुस्त करून परत लिहायची. आता पहिला गट पाहूया. अग्निमंदिर पारशी, लंगर उत्सव, संगमकाळ तामिळनाडू आणि केरळ, उपनिषदे हिंदू धर्म. यामध्ये आपण चुकीची जोडी दुरुस्त करूया. दुसरी जोडी चुकलेली आहे लंगर, त्याचे इथं उत्सव दिलं आहे, पण त्याची जोडी आहे सार्वजनिक स्वयंपाकघर. अशी जोडी दुरुस्त करून लिहायची. 2. वारली वर्षा नृत्य, कंबाड नृत्य. ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार समुदाय विकास कार्यक्रम. राज्यकारभाराची त्रिस्तरीय व्यवस्था एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. सांडपाण्याची समस्या शहरी समुदाय. अचूक जोडी आहे राज्यकारभाराची त्रिस्तरीय व्यवस्था, तिला पंचायत राज म्हणतात. म्हणजे तिसरी जोडी चुकलेली दुरुस्त केली. तिसरा गट भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद, धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद, जातीवर आधारित संघर्ष जातीवाद, प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद.
आता इथे जोडी चुकलेली आहे दुसरी, धर्मावर आधारित संघर्ष, त्याला दहशतवाद म्हणत नाहीत, तर त्याला म्हणतात संप्रदायवाद. क्रमांक 4. 1. सती प्रतिबंधक अधिनियम 1929. 2. विधवा पुनर्विवाह अधिनियम 1856. 3. स्त्री भ्रूण हत्या अधिनियम 1870. 4. द एज ऑफ कन्सेंट ॲक्ट मॅरेज ॲक्ट 1891. यामध्ये दुरुस्ती करूया आपण. चुकीची जोडी सती प्रतिबंधक अधिनियम किंवा कायदा 1829. क्रमांक 5. 1. घरगुती हिंसा, कुटुंबांतर्गत अत्याचार. 2. पीक विमा, पीक उत्पादन वाढीसाठी विमा. 3. मानसिक आघात, मानसोपचार. 4. पितृसत्ताक पद्धती, पुरुषी वर्चस्व. आणि यामध्ये चुकीची जोडी दुसरी आहे पीक विमा. पीक नुकसान झाल्याबद्दलचा तो पीक विमा दिला जातो, म्हणून उत्तर आहे पीक विमा. क. पहिल्यातलाच क प्रश्न आहे. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा. 5 गुण आहेत. म्हणजे चौकटीमध्ये संज्ञा दिलेल्या आहेत. निसर्गवाद, आर्य समाज, डॉक्टर B.R. आंबेडकर, अंमली पदार्थ, डॉक्टर मनमोहन सिंग, ब्राह्मो समाज. आणि खाली 5 संज्ञा दिलेल्या आहेत, त्या विधानाच्या पुढे लिहायच्या. 1. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेली संघटना. आता चौकटीमध्ये दिलेलं आहे ते लिहू. आर्य समाज. 2. सूर्य, अग्नी, जल इत्यादी निसर्ग शक्तींची पूजा, त्याला म्हणतात निसर्गवाद. क्रमांक 3. यांच्यामुळे शारीरिक अस्वास्थ्याच्या समस्या येऊ शकतात, त्याचं उत्तर आहे अंमली पदार्थ. 4. 1991च्या नवीन आर्थिक धोरणाच्या वेळी भारताचे अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. आणि 5 शेवट डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी, त्याची स्थापना करणारे आहेत डॉक्टर आंबेडकर. ड प्रश्न आहे. अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. आता इथे जो शब्द चुकलेला आहे त्याच्या खाली रेषा आहे, तिथे दुसरा शब्द लिहायचा दुरुस्त करून. जालंधर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले आहे. आता जालंधर ऐवजी तिथे उत्तर लिहायचं अमृतसर. 2. नवीन आर्थिक धोरण हे व्यवहारात BPL धोरण म्हणून ओळखले जाते, हे चुकलेले आहे. BPL शब्दाच्या जागी लिहायचं LPG. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. 3. भारत छोडो ठराव 1932मध्ये पारित झाला, ते 1932 चूक आहे, तिथे लिहायचं 1942. 4. आदिम समुदायात जातीव्यवस्थेचे प्रभुत्व किंवा वर्चस्व आढळते, आदिमच्या ऐवजी लिहायचं ग्रामीण. 5. ज्यू धर्म देवतावादी आहे, तर इथे बहुदेवतावादी ऐवजी एकेश्वरवादी असा शब्द लिहा. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी एका विषयावर संक्षिप्त टीप लिहा. खालीलपैकी विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 2. 3 विषय दिले, 2 टिपा लिहायच्या. 8 गुण आहेत, म्हणजे 1 टिप लिहायला 4 गुण आहेत. क्रमांक 1. भारतातील वसाहतवादाचे परिणाम. 2. चिपको आंदोलन. 3. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये. 4 गुणांच्यासाठी टिपा लिहायची आहे. त्यातली पहिली टिप आहे भारतातील वसाहतवादाचे परिणाम. 1. सर्वसाधारण भारतातील वसाहत कालखंड या भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. 2. 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिशही भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंचसुद्धा भारतात पोहोचले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. 3. ब्रिटिश सत्तेचा भारतीय समाजावरील परिणाम पुढीलप्रमाणे. 1. पाश्चात्य शिक्षण पद्धती. 2. पाश्चिमात्यीकरण. 3. प्रशासकीय यंत्रणेची निर्मिती. 4. औद्योगिक वाढ आणि शहरीकरण. 5. दळणवळण आणि संपर्क साधनांचा विकास. दुसरी टिपा आहे चिपको आंदोलन. चिपको म्हणजे झाडाला आलिंगन देणे. मार्च 1973मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशातील चमोली जिल्ह्यात चिपको या आंदोलनाची सुरुवात झाली. चमोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापलेला आहे. उपजीविकेचे साधन प्रामुख्याने शेती आणि वन उत्पादनांवर आधारित असल्याने जेव्हा सरकारच्या परवानगीने जंगल ठेकेदारांनी जंगलतोड करण्यास सुरुवात केली
तेव्हा संतप्त लोकांनी त्यास विरोध करण्यासाठी चिपको आंदोलन सुरू केले. जंगल ठेकेदार व त्यांचे मजूर जेव्हा झाडे तोडण्यासाठी पोहोचले तेव्हा ग्रामस्थ पुरुष व महिलांनी झाडांना मिठ्या मारल्या. हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणावर घडला की ठेकेदार व सरकारी अधिकाऱ्यांना माघार घ्यावी लागली. या घटनेमुळे जंगलतोड विरोधात निषेध करणाऱ्या अशाच प्रकारच्या इतर अनेक गटांचे मनोबल वाढले. तिसरी टिपा आहे जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये. 1. हस्तक्षेप न करणे. या तत्वावर आधारित आर्थिक क्षेत्रात शासनाने हस्तक्षेप न करणे हे तत्व जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा आहे. अर्थव्यवस्था उद्योजकांसाठी खुली असावी अशी त्यांची धारणा आहे. जागतिकीकरणात मुक्त व्यापाराचे समर्थन करण्यात येते. 2. खाजगीकरण. खाजगीकरण ही जागतिकीकरणाशी निकट असलेली प्रक्रिया आहे. याचा अर्थ सरकारी नियंत्रणाखाली असलेली आरोग्य सेवा, विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, शिक्षण यासारखी सेवा उद्योग क्षेत्रे खाजगी उद्योजकांसाठी खुली करण्यात यावीत. 3. नफा प्राप्ती हे प्रमुख उद्दिष्ट. नफा प्राप्ती हे जागतिकीकरणाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा तीव्र स्वरूपाची झाली. होतकरू व्यक्तींसाठी अधिक संधी आणि पर्याय यांच्या उपलब्धतेत वाढ झाली. त्याचा फायदा घेत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अमाप नफा प्राप्त केला आहे. 4. बाजारीकरण. जागतिकीकरणामुळे औद्योगिक उत्पादन वाढले. त्याचा परिणाम बाजारीकरणास मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यात झाला. ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे चंगळवाद वाढला. 5. परस्परावलंबित्व. जागतिक अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत सर्व देश परस्परावलंबी आणि परावलंबी झाले आहेत. अनेक उत्पादनाचे सुटे भाग एके ठिकाणी उत्पादित केले जातात तर त्यांची जुळणी अन्य ठिकाणी केली जाते. 6. ज्ञानाचे सामायिकीकरण. विविध स्रोतांचा सामायिक उपयोग हे जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेच्या तांत्रिक ज्ञानाच्या आदानप्रदानाचे सुलभीकरण संगणकीय प्रणालींमुळे झाले आणि या आदानप्रदानातील भौगोलिक राजकीय सीमांचा अडसर दूर झाला. सीमापार देशांमध्ये असलेल्या प्रशिक्षित लोकांना त्यांच्या जवळच्या विशिष्ट कौशल्यांच्या आधारे दुसऱ्या देशातील लोकांना स्थलांतर न करता सेवा देणे आणि अर्थार्जन करणे त्यांच्या संधी प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे बाह्य स्रोतांचा वापर करणे होय. अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशांमधील कंपन्यांसाठी काम करणारा BPO भारतात आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे. 5 दिलेले आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे एक फरक स्पष्ट करायला 4 गुण, म्हणजे 4 मुद्दे तरी आले पाहिजेत. 1. ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म. 2. ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय. 3. जातीवाद आणि संप्रदायवाद. 4. भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता. 5. भ्रमणध्वनीचे व्यसन आणि अंमली पदार्थाचे व्यसन. फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1. ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म. ख्रिस्ती धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकात येशू ख्रिस्त यांचे शिष्य सेंट थॉमस मलबारच्या किनाऱ्यावर ख्रिस्ती धर्म घेऊन आले. सेंट थॉमसच्या मलबारमधील स्थानिक अनुयायांना सिरियन ख्रिश्चन असे म्हणतात. ख्रिस्ती धर्म एकेश्वरवादी असून जीवनविषयक त्यांचा दृष्टिकोन एकरेषीय आहे. भारतामध्ये इस्लाम धर्माचे आगमन इसवी सनाच्या 6व्या शतकात झाले असले तरी त्यांचा प्रभाव ठळकपणे दृश्यमान होण्यास बराच अवधी जावा लागला. इस्लाम धर्म ही एकेश्वरवादी आहे आणि पवित्र कुराण हा ग्रंथ इस्लामच्या श्रद्धा प्रणालीचा स्रोत आहे. दुसरा फरक आहे आदिवासी समुदाय आणि ग्रामीण समुदाय. 1. भारतीय आदिवासी समुदाय विखुरलेले असून एक जमात दुसऱ्या जमातीपासून अलग आहे. भारतीय खेडी भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून अलग आहेत, त्यामुळे ग्रामीण समुदाय विखुरलेला आहे. 2. आदिवासी समुदाय डोंगरदऱ्या व पाण्याने वेढलेल्या भागात राहत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसतो. 2. अलीकडच्या काळात दळणवळणाच्या साधनांनी ग्रामीण समुदाय एकमेकांशी जोडला गेला आहे. तसेच वीज, दूरध्वनी, दूरदर्शन या संपर्क साधनांमुळे तो शहरांशीही जोडला गेला आहे. 3. आदिवासी समुदायात टोळीयुक्त किंवा विस्तृत प्रकारची संयुक्त कुटुंब व्यवस्था आढळते.
3. ग्रामीण समुदायात 3 पिढ्यांपर्यंतची संयुक्त कुटुंब पद्धती आढळते. 4. प्रत्येक जमात आपापल्या संस्कृतीची, बोलीभाषेची, धंद्याची व जीवनपद्धतीची ओळख भावी पिढीला करून देत असते. 4. ग्रामीण समुदायात अनेक व्यवसाय असतात, परंतु प्रत्येक जातीचा व्यवसाय ठरलेला असतो. प्रत्येक जात आपला व्यवसाय नव्या पिढीला शिकवत असते. तिसरा फरकाचा मुद्दा आहे जातीवाद आणि संप्रदायवाद किंवा जमातवाद. 1. जातीयवाद म्हणजे स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे व तिच्या हिताचे संवर्धन करणे. 2. जातीयवादातून जाती तेढ निर्माण होते आणि त्याचे संबंध तणावपूर्ण होतात. 3. आजच्या राजकारणावर जातीवादाचे निर्विवाद वर्चस्व आहे. जाती जमातींची समीकरणे लक्षात घेऊन राजकीय पक्ष राजकारण करतात. 4. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी हे राजकीय पक्ष विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करतात. संप्रदायवाद. क्रमांक 1. संप्रदायवाद म्हणजे स्वधर्माचा कडवा अभिमान बाळगणे व इतर धर्मांना तुच्छ लेखणे. 2. संप्रदायवादाची परिणती सांप्रदायिक तणाव, जमातवादी दंगली आणि संघर्षात होते. 3. जमातवादी नेते सांप्रदायिक राजकारण करतात. त्यातून 1947 साली धर्माच्या आधारे अखंड भारताची पाळणी झाली. 4. विश्व हिंदू परिषद, जमाते इस्लामी, अकाली दल इत्यादी संघटना संप्रदायवादी आहेत. चौथा फरक आहे भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता. भाषिक विविधता. भारतात प्रचलित असलेल्या 179 भाषांपैकी 22 भाषांना भारताच्या संविधानाने अधिकृत मान्यता दिली आहे. संस्कृत, तमिळ, कन्नड या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा 1000 वर्षापेक्षा जुनी आहे. भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. प्रादेशिक विविधता. एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी असते. अशा प्रदेशांमध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिनसीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. खंडप्राय भारत देशामध्ये प्रादेशिक विविधता आढळून येते. पाचवा फरक आहे भ्रमणध्वनीचे व्यसन, अंमली पदार्थाचे व्यसन. भ्रमणध्वनीचे व्यसन. क्रमांक 1. भ्रमणध्वनी ही एक प्रतिष्ठेची बाब समजली जाते. त्यामुळे सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी बाळगण्यापासून या व्यसनाची सुरुवात होते. 2. भ्रमणध्वनीचे उपकरण केवळ संदेश देण्याघेण्याचे साधन राहिले नाही. त्यातील अगणित सुविधांच्या चक्रव्यूहात व्यक्ती स्वतःला अडकवून घेते. 3. भ्रमणध्वनीच्या सतत वापरामुळे वर्तणुकीच्या काही समस्या निर्माण होतात. सतत बोलत राहणे किंवा सतत बारीक सारीक गोष्टींचे चित्रण करण्याची सवय पडते. 4. सतत भ्रमणध्वनी बदलणे आणि अधिक महागडे संयंत्र विकत घेण्याचे व्यसन खर्चिक असते. अंमली पदार्थाचे सेवन किंवा व्यसन. 1. समवयस्कांच्या सोबत राहत असताना मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव म्हणजे दबावाखाली अंमली पदार्थाच्या सेवनाच्या व्यसनाची सुरुवात होते. 2. मित्रमैत्रिणीच्या दबावाखाली केवळ कुतूहल म्हणून सुरुवात झालेले हे व्यसन उत्तरोत्तर वाढत जाते. 3. काही व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा लाभल्याने उंची दारूचे सेवन करणे, अन्य मादक द्रव्यांचे सेवन करणे या गोष्टी घडतात. त्यातून मानसिक अस्वस्थता निर्माण होते. 4. मद्य आणि अंमली पदार्थाचे सेवन हे महागडे व्यसन आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुढील दुसऱ्या भागामध्ये भाग क्रमांक 2मध्ये आपण प्रश्न क्रमांक 4, 5 सोडवणार आहोत. लवकरच व्हिडिओ लेक्चर येईल, वाट पाहत राहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. परीक्षेसाठीही शुभेच्छा आणि अभ्यासासाठीही शुभेच्छा.